Hello everyone, myself Gulab Thomre and welcome to the channel Edion Tips. बघा आजपासून एक आपण नवीन चॅप्टर स्टार्ट करत आहोत ह्यूमन फिजिओलॉजीचा. दॅट इज द बॉडी फ्लुइड्स अँड सर्क्युलेशन. ओके, बॉडी फ्लुइड्स अँड सर्क्युलेशन. ओके, लेट्स स्टार्ट. आजच्या लेक्चरमध्ये आपण एक इंट्रोडक्टरी लेक्चर घेणार आहोत. नेक्स्ट लेक्चरपासून आपला हा ॲक्च्युअल टॉपिक स्टार्ट होईल. ओके, लेट्स स्टार्ट इट. काय म्हणते, we have learned that all living cells have to be provided with nutrients, food, oxygen and other essential substances. म्हणजे जेवढे काही लिव्हिंग सेल्स असतात ना, त्यांना सगळ्यांना न्यूट्रियंट्स लागते. O2 म्हणजे ऑक्सिजन लागते आणि अदर इसेन्शियल. ओके, लिव्हिंगसाठी काय लागते? न्यूट्रियंट आणि O2 अँड अदर इसेन्शियल substances. Okay, also the waste or harmful substances produced have to be removed continuously for healthy functioning of टिश्यू. म्हणजे काय म्हणतात, हार्मफुल किंवा वेस्ट जे सबस्टन्स बॉडीमध्ये प्रोड्यूस होतात ते सगळे कंटिन्युअसली बाहेर काढायला पाहिजेत. ते सुद्धा ह्यामध्ये सांगितलेलं. परत काय म्हणतात, इट इज देअर फॉर इसेन्शियल टू हॅव इफिशियंट मेकॅनिझम्स फॉर मुवमेंट ऑफ दी सबस्टन्सेस टू द सेल फ्रॉम द सेल. म्हणजे सपोज काय आता हिअर इज ऑन सेल, दिस इज सेल. म्हणजे सेलला काय काय भेटायला पाहिजे आपल्याला? ॲक्च्युली न्यूट्रियंट भेटायला पाहिजे, O2 भेटायला पाहिजे, बाकीचे आणखी काही इसेन्शियल सबस्टन्सेस ही सगळे ह्याला भेटायला पाहिजेत. ओके, आणि ह्याच्यापासून लांब जायला काय पाहिजे? वेस्ट प्रोडक्ट. मग वेस्ट प्रोडक्ट जे काय असतील, वेस्ट सबस्टन्सेस सगळे हे फ्रॉम द सेल. ओके, तेच सांगितले की इफिशियंट मेकॅनिझम फॉर द मुवमेंट ऑफ दिस सबस्टन्सेस टू द सेल. म्हणजे न्यूट्रियंट आणि ऑक्सिजन हे टू द सेल आणि फ्रॉम द सेल दॅट इज द वेस्ट प्रोडक्ट. ओके, हेच इथं सांगितले. जस्ट 1 मिनिट. ठीक आहे. डिफरंट ग्रुप ऑफ ॲनिमल्स हॅव इव्हॉल्व्ड देअर मेकॅनिझम फॉर दिस ट्रान्सपोर्ट. म्हणजे वेगवेगळ्या ॲनिमल्सने वेगवेगळं असं मेकॅनिझम ॲडॅप्ट केलेलं आहे. सिम्पल ऑर्गॅनिझम लाईक स्पॉन्जेस अँड सिलेंड्रेट सर्क्युलेट वॉटर फ्रॉम देअर सराउंडिंग थ्रू देअर बॉडी कॅव्हिटीज टू फॅसिलिटेट द सेल टू एक्सचेंज दिस सबस्टन्सेस. ओके, म्हणजे काय म्हणत आहे, तर जे हे असतात बॉडी कॅव्हिटीज वगैरे असतात, त्या बॉडी डिफरंट असतात, त्यांनी एक्सचेंज थ्रू बॉडी कॅव्हिटीज. म्हणजे सपोज स्पॉन्जेस, स्पॉन्ज अँड सिलेंड्रेट. ओके, COLEN, सिलेंड्रेट. ह्यांच्यात सर्क्युलेट वॉटर फ्रॉम देअर सराउंडिंग थ्रू बॉडी कॅव्हिटीज टू फॅसिलिटेट देअर एक्सचेंज ऑफ सबस्टन्सेस. म्हणजे थ्रू बॉडी कॅव्हिटीज. मोर कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिझम यूज स्पेशल फ्लुइड्स within their body called such materials. Blood is the most commonly used by a fluid. Blood. परत अनदर दॅट इज द लिम्फ, ब्लड अँड लिम्फ. ओके, ब्लड अँड लिम्फ. ओके, जस्ट ओके. हेल्थ इन ट्रान्सपोर्ट ऑफ सबस्टान्सेस. इन दिस चॅप्टर यू विल लर्न कंपोजिशन अँड प्रॉपर्टीज ऑफ ब्लड अँड लिम्फ. ओके, फॉर दिस मेकॅनिझम सर्क्युलेशन. ओके, म्हणजे ॲक्च्युली काय काय आजच्या लेक्चरमध्ये सांगितलं, लिव्हिंग काही असो, लिव्हिंग सेल वगैरे असतात ना, त्यांना न्यूट्रियंट, ऑक्सिजन अँड अदर इसेन्शियल सबस्टन्सेस हे लागत असतात. ओके, आणि सपोज एखादी सेल आहे, सेलकडे काय यायला पाहिजे? न्यूट्रियंट आणि ऑक्सिजन वगैरे यायला पाहिजेत आणि अदर इसेन्शियल सबस्टन्सेस. परंतु सेलमध्ये जो वेस्ट प्रोडक्ट वगैरे तयार होतो, ते वेस्ट प्रोडक्ट वगैरे बाहेर गेला पाहिजे, दॅट इज. आणि स्पॉन्ज अँड सिलेंड्रेटमध्ये बॉडी कॅव्हिटीज थ्रू हे एक्सचेंज होते. आणि ब्लड अँड लिम्फ आर द ऑल्सो मीडियम. ओके, today's lecture was just introductory lecture. I hope everything is clear. Okay, thank you so much. Bye bye.